देगलूर येथे संभाजी ब्रिगेडचा पदनियुक्ती व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात. भगवान काळे पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड. देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पदनियुक्ती व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात देगलूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करून संघटनेला बळकटी दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे करडखेडवाडीकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष छिद्रावार लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव अंदेगावकर, जिल्हा संघटक दत्ता पाटील केरुरे सुगावकर, विधानसभा अध्यक्ष देविदास थडके तसेच तालुकाध्यक्ष शहाजी बाबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांना संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेविषयी मार्गदर्शन करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केलं. यावेळी देगलूर तालुक्यातील विविध पदांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान काळे पाटील यांची संभाजी ब्रिगेडच्या देगलूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच हनुमंत पाटील कासंबे यांची तालुका कार्याध्यक्षपदी, व्यंकट नरवाडे करडखेडकर यांची शिक्षक आघाडी अध्यक्षपदी, तानाजी सुकनाळे मरतोडीकर यांची शिक्षक आघाडी कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सोहळ्यात झरी, रामपूर, सोमूर, करडखेड, बेबरा, सावरगाव तसेच परिसरातील इतर गावांमधील विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये पक्षप्रवेश करून संघटनेची निष्ठा व्यक्त केली. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांनी स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर ठामपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार, वडक्कर.